नमस्कार मित्रांनो, करवीर रायटर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहे कोल्हापूर टू हैदराबाद आणि हैदराबादमधील पर्यटन स्थळ. तर चला जाऊया हैदराबाद. साधारण सकाळी 11 वाजता कोल्हापूरमधून हैदराबादला फ्लाईट आहे. ती फ्लाईट साधारण 1 वाजेपर्यंत हैदराबादला पोचते. त्यानंतर हैदराबाद एअरपोर्टवरून तुम्हाला हैदराबाद सिटीमध्ये जायला पाऊण तास ते 1 तास लागतो. तुम्ही बघू शकता आपण आता हैदराबाद सिटीमध्ये निघालेलो आहे. हैदराबाद सिटी फिरण्यासाठी तुम्हाला 3 दिवस मिनिमम काढायला लागणार. 2 दिवसात तुम्ही हैदराबाद सिटी बघू शकता आणि एक अख्खा दिवस तुम्हाला रामोजी फिल्म सिटी बघण्यासाठी लागतो. रामोजी फिल्म सिटीचा व्हिडिओ मोठा असल्यामुळे तो दुसऱ्या पार्टमध्ये आपण केलेला आहे. तो सेपरेट पार्ट थोड्या दिवसात येईल. आता तुम्हाला हैदराबादमधील फेमस ठिकाण सांगणार आहे. पहिलं ठिकाण आहे चारमिनार. चारमिनारला तुम्ही सकाळी 11च्या आत किंवा संध्याकाळी 4च्या नंतर जाऊ शकता. आणि चारमिनारला गेल्यावर चारमिनारच्या अगदी जवळच असलेल्या निमराह कॅफेमध्ये तुम्ही जाऊन तिथल्या उत्कृष्ट कुकीज आणि पफ मिळतात ते घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथील ओस्मानिया बिस्किट हे खूप छान असतात आणि इराणी चहाचा कप. त्यामुळे तिथे जायला विसरू नका. दुसरं ठिकाण आहे गोलकोंडा फोर्ट. त्यानंतर तिसरं ठिकाण आहे बिर्ला टेम्पल. चौथं ठिकाण आहे हुसेन सागर लेक. बिर्ला टेम्पल आणि हुसेन सागर लेक जवळच असल्यामुळे तुम्ही ते एकाच वेळी करू शकता. आणि हुसेन सागर लेकला तुम्ही संध्याकाळीच जावा, कारण तिथे खूप लाईटिंग केलेलं असते. ते संध्याकाळीच बघायला खूप छान वाटते. 5वं ठिकाण आहे चाओमाला पॅलेस आणि 6वं ठिकाण आहे सलारजंग म्युझियम. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. चाओमाला पॅलेस आणि सलारजंग म्युझियम हे शुक्रवारी बंद असते. त्यामुळे तुम्ही शुक्रवार सोडून इतर दिवशी तिथे जाऊ शकता. 7वं ठिकाण आहे नेहरू झूलॉजिकल पार्क. तोही खूप बघण्यासारखा आहे. खास करून तेथील गेंडा जर तुम्ही बघितला नसेल तर तिथे जाऊ शकता. पण हा झूलॉजिकल पार्क खूप मोठा असल्याने तुमची चालायची तयारी पाहिजे. तिथे चार्जिंगच्या वाहनंही मिळतात, त्यामुळे तिथेही तुम्ही जाऊ शकता. तिच्यावर बोलत म्हणजे लहानपणी तेवढं बोलत बोलत बाळ लवकर बोलायची. मी हो. आणि मग तू आउट ऑफ कंट्रोल झालीस तर मग आम्ही कसं करायचं? काय घ्या की बा क्रीडा आहे का? आता तुम्ही बघू शकता हुसेन सागर लेक आणि तुम्हाला एक भला मोठा बुद्धाचा स्टॅच्यू दिसत आहे. तो बरोबर हुसेन सागर लेकच्या मधोमध आहे. तुम्हाला बोटीतून त्या पुतळ्यापर्यंत सोडले जाते. त्यानंतर 15 मिनिटांनी परत तुम्हाला काठावर सोडले जाते. हा खूप छान एक्सपिरियन्स आहे. जर लहान मुले असतील तर त्यांना खूप आनंद येईल. त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच तिथे जावा. संध्याकाळी लाईटिंगही भरपूर केलेली असते. तुम्ही बघू शकता बोटीतून असं खूप छान पूर्ण सिटीचं सौंदर्य रात्रीच्या वेळी दिसतं.
हैदराबादमधील सर्वात स्पेशल मेनू आता सांगणार आहे, तो म्हणजे बिर्याणी. तुम्ही हैदराबादला गेल्यावर शादाब बिर्याणी आणि कॅफे बहार बिर्याणी हे नक्की ट्राय करा. पॅराडाईज बिर्याणीचं खूप नाव आहे, पण मला पर्सनली ती इतकी नाही आवडली. पण शादाब आणि कॅफे बहार तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण जात आहे नेहरू झूलॉजिकल पार्कला. तर चला बघूया तिथे काय काय बघायला मिळते. भारतातल्या खूप कमी अभयारण्यात गेंडा हा प्राणी बघायला मिळतो, त्यामुळे तुम्ही इथे नक्की जावा. अशा प्रकारच्या टॉय ट्रेनने तुम्ही संपूर्ण झूलॉजिकल पार्क फिरू शकता. इकडे इकडं बघ, वर 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 तिकडं ते बघ स्टॅच्यू ग. मोबाईल वाल पडेल. व्हाइट टाइगर, बंगाल टाइगर, लेपर्ड, सामने जाके दूसरा गाड़ी खड़ी है. संध्याकाळच्या वेळी सिटीच्या वाईब खूपच छान आहेत. तुम्ही संध्याकाळी सिटीतून फेरफटका मारू शकता. उस्मानिया बिस्किट हे तुम्ही घरी पार्सल नेण्यासाठी नेऊ शकता. तेथील दुसरी गोड मिठाई मला पर्सनली नाही आवडली, जसं की बकलावा, आणि थोडी महागी वाटली. पण बिस्किट तुम्ही नक्कीच घरी पार्सल नेऊ शकता. आता आपण चार मिनारला जात आहे. नमस्कार, करवीर रायडर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघू शकता हैदराबादमध्ये ही रूम मी घेतली आहे. 1,500 रुपये रूमचं कॉस्टिंग आहे. बघू शकता तुम्ही. ही अशी रूम आहे. परत इथं चहा कॉफी कॉम्प्लिमेंटरी, टी केटल पण दिलेली आहे. तिने चहा कॉफी बनवू शकताय तुम्ही. आपण बाथरूम बघूया. तर इथं एक वॉश बेसिन आहे. इथं आरसा आहे छोटासा. हे असं बाथरूम आहे प्रशस्त. वॉटर हीटर आहे गरम पाण्यासाठी. तर हे 1,500 रुपये. AC आहे. हे बंजारा हिल्स या लोकेशनवर ही रूम आहे. नंदीनगर बंजारा हिल्स. हॉटेलचं नाव आहे हॉटेल इमिनंट सूट. थँक्यू.